नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडसह बहुतांशी बाजार समित्यामध्ये आता कांद्याचे लिलाव सुरू झालेत। लेव्ही प्रश्नावरून 35 दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते। मात्र केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवल्यानं आता हा शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल सरासरी 1500 रुपये भाव मिळालाय। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। लेव्हीच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील मनमाडसह विविध बाजार समित्या गेल्या 35 दिवसांपासून बंद होत्या। आज मध्यम तोडगावरून या बाजार समितीचे लिलाव जे ते या ठिकाणी पूर्ववत करण्यात आले। या ठिकाणी आपण बघू शकतो की मनमाड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा जो तो विक्रीसाठी आणलेला आहे। या ठिकाणी बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती। त्यातही केंद्र सरकारने निर्यात बंदी खुली केल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा कुठे विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सतावत होता आणि शेतकऱ्यांनी त्यामुळे गैरसोय होत होती। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते। त्यातच आता बाजार समित्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आता मध्यम तोडगाकारीत मनमाडसह मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा आदी भागातील बाजार समित्या आहेत त्या सुरू केल्यात। आज पहिल्याच दिवशी बाजार समित्या झाल्यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये 1600 ते 1700 रुपये कांद्याला दर मिळत आहे। हे दर समाधानकारक नसले तरी मात्र गेल्या 35 दिवसापासून बाजार समित्या बंद असल्यामुळे आज कुठेतरी बाजार समित्या सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधान व्यक्त केले जात आहे। मात्र पुढच्या काळात हे दर वाढवावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे।